नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धनराज नवत्रे, डॉक्टर फिजिओ पंढरपूर या पेजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये बघितलं होतं की फ्रोझन शोल्डर आणि फ्रोझन शोल्डरची एक्सरसाइज. आता आपण तिसऱ्या भागात गेलेलो आहे. आता शेवटचा जो महत्त्वाचा पार्ट राहिला तो म्हणजे स्ट्रेनिंगचा पार्ट. स्ट्रेनिंग म्हणजे बेसिकली काय राहतं, जेव्हा आपली स्नायूंची ताकद कमी होते तर त्याची स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला जे व्यायाम करावे लागतात ते म्हणजे स्ट्रेनिंग. जे जनरली आपण जिममध्ये वगैरे करतो ते स्ट्रेनिंगचे व्यायाम राहतात. हे मोस्टली ॲथलीट लोक वगैरे असं करत राहतात, त्याला स्ट्रेनिंगचा पार्ट राहतो तो. त्याच्यात दुसरा पार्ट म्हणजे आपण जेव्हा फ्रोझन शोल्डर होऊन जातो तर स्नायूंचा कमकुवतपणा आपल्या शरीरामध्ये राहतो. तर त्याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला बेसिकली जे दोन महत्वाचे घटक आहेत ते आपल्याला फिजिओथेरपीमध्ये, ते म्हणजे पहिला आहे ते वेट कप, की जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वेट कप कशासाठी लागतं. हे जनरली कसं राहतं, 0.5 kg मध्ये राहतं, अर्धा किलो राहतं, 1 kg मध्ये आणि हे 2 kg मध्ये. आपण याच्या मदतीनं आपण स्ट्रेनिंगचा पार्ट कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा पार्ट राहतो हा जे आहे थेराबँड. हा बेसिकली रबर राहतो, स्ट्रेच होऊन जातो हा रबर, त्याला थेराबँड म्हणतात. ह्याच्यामध्ये कलर कोडिंग राहतं. कलर कोडिंग म्हणजे कसं राहतं, पहिला कलर राहतो तो पिवळा राहतो, परत त्यानंतर लाल, हिरवा, निळा आणि काळा. जसं जसं कलर कोड वाढत राहतील, पिवळ्याकडून काळ्याकडे जाऊ तसं तसं रबरची स्ट्रेंथ वाढत राहील. आता आपण या पेशंटवरती आपण करताना आपण जनरली हिरवा कलरचा रबर वापरू, ज्याला की आपण थेराबँडची एक्सरसाइज म्हणू शकतो किंवा स्ट्रेनिंगची एक्सरसाइज म्हणू शकतो. आता जे आपण स्ट्रेनिंगचा व्यायाम करणार त्यासाठी पेशंटला भिंतीच्या साईडला टेकून उभा करायचा, टाच पूर्ण पाठीमागे टाकतो, सीट पाठीमागे, डोकं पाठीमागे. तुझ्या हातात दोन्ही हातात रबर पकडशील. आता रबर पकडताना शक्यतो दोन्ही हातांमध्ये एक मुठीचं त्याचं अंतर पाहिजे, जेवढे एक मुठ आहे तेवढे रबर जोरात पकडशील. तुझे दोन्ही कोपरे पोटाच्या साईडला दाबशील, हात सरळ वरती आणि हात सावकाश बाहेरच्या साईडला खेच. बरोबर, एक. जेवढा तुला रबर खेचता येईल तेवढा ताणता येईल तेवढा बाहेरच्या दिसून ताण. ओके, गो. हा पहिला व्यायाम झाला. हा प्रत्येक व्यायाम करताना कमीत कमी 15 ते 20 रिपिटेशन मध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा करायचा. त्याच्यात आता दुसरा काय कर, तुझे हात असे पकड उलटे. आता हे करताना पण शक्यतो तुझं एक मुठीचं अंतर पाहिजे. डोकं पाठीमागे पूर्ण, सीट पाठीमागे, हात पाठीमागे, हात सावकाश वरती घे. हा, आणि बाहेरच्या साईडला हात खेच पूर्ण. एक. जेवढा रबर तुला ताणता येईल तेवढा ताण. 2. आता जेव्हा आपण फ्रोझन शोल्डरच्या कंडिशन मध्ये करू, समजा की आपलं उजव्या साईडला फ्रोझन शोल्डर आहे तर हा करताना थोडासा पेनफुल राहील, पेशंटला दुखेल थोडासा. जेवढं त्याला ज्याची स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ त्याला खेचून द्यायचं. ओके, हात खाली घे, सावकाश. 2 प्रकार झाले. आता माझ्याकडे पाठ कर, पुढे तोंड कर. ओके, हात दोन्ही पाठीमागे घे तुझे. या हातात एक रबर पकड, या हातात. आता साधारणतः एक मुठीचं अंतर पाहिजे तुझ्या दोन्ही हातांमध्ये. सरळ उभा थोडंसं. हा, हात पूर्ण पाठीमागे आणि रबर बाहेरच्या साईडला खेच. 1, 2, 3, 4. हे करताना रबर शरीराला टच नाही झाला पाहिजे, थोडंसं अंतर ठेवून करायचं. ओके, बस. आता पुढचा प्रकार करताना रबर तुझे दोन्ही पायाखाली पकड, पायाखाली पकड रबर दोन्ही. ओके, हा. आता तुझ्या हातात रबर गुंडाळ उजव्या हातात. आता आपण शक्यतो उजव्या हाताला फ्रोझन शोल्डर झाल्या अशा हिशोबाने आपण व्यायाम करतोय, रबर गुंडाळ हातामध्ये. हा, आता हा व्यायाम करताना शक्यतो तुमचा हात, दुसरा हात जो आहे पूर्ण एकतर पाठीमागे घ्या किंवा कोपऱ्यावरती असं ठेवलं तरी चालेल, जेणेकरून झुकणं थोडंसं कमी होऊन जाईल. हात पूर्ण पाठीमागे घ्यायची, मान समोर ठेवशील. रबर थोडासा ताण पाहिजे रबर मध्ये. ओके, सावकाश हात समोर उचलशील, खांद्याच्या रेषेतून सरळ वरती. 1. प्रत्येक एक्सरसाइजचं रिपिटेशन कमीत कमी 15 ते 20 वेळा, दिवसातून 2 ते 3 वेळा. हा व्यायाम करताना कोपरा हाताचा बिलकुल वापरायचा नाही. 1, 2. ओके, पहिला झाला. दुसरा हात साईडला घे, मान समोर, हात जेवढा तुला वरती उचलता येईल तेवढा घे. 2 झाले. तिसरा हात पाठीमागे. 1, पूर्ण केस पाठीमागे. 2. हे जे व्यायाम करतो तेव्हा करताना आपण थोडीशी मदत करू शकतो, पण हालचाल करताना त्याला बिलकुल मदत जास्त नाही करायची. 3, 4. आता पुढचा स्ट्रेनिंगचा प्रकार. आता बांधताना शक्यतो कसं राहतं, आता पेशंटचा बांधताना आपण हा जो खांदा आहे, खांदा आणि कोपरा आहे, शक्यतो ह्याच्या मध्यभागी आपण मिड पॉईंट ठेवून, म्हणजे ह्याचं मध्य घेऊन आपण पुढे कुठेही विंडोला किंवा डोरच्या हँडल बांधू शकतो.
आता हा बांधताना आपण असा बांधून घेतला तर पेशंटला सांगताना कसं सांगायचं, तू समोर थांब थोडंसं. आता आपण उजव्या हातासाठी करतोय तर पेशंटला सांगायचं उजव्या हातात पूर्ण रबर गुंडाळ, पुढे गुंडाळशील थोडंसं. रबर थोडंसं प्रॉपर गुंडाळ करताना, नाही तर रबर सुटला तर लागून जाईल हाताला. आता हा करताना तुझा हात पूर्ण हे तर पाठीमागे ठेवशील किंवा असा कोपऱ्यावरती ठेवशील हात. ओके. आता तुला काय करायचं आहे, नजर समोर ठेव आणि सावकाश रबर पाठीमागे खेच. 1 घे पाठीमागे, 2 हात कोपऱ्यातून वाकू नकोस, खांद्यातून ओढ मागे, ओढ मागे, 3. प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 15 ते 20 वेळा दिवसातून 2 ते 3 वेळा करू शकतो. हा पहिला झाला. ओके. आता दुसरा प्रकार व्यायामाचा, माझ्याकडे फिरशील. हा. आता तुझा हाताची पोझिशन आहे ना ओढताना अशी पाहिजे. हात असा घे, हे बघ थोडंसं कमरेतून खाली वाक सावकाश. हा. आणि हात पुढे घे पूर्ण. 1 बरोबर. पुढे तुझ्याकडे थोडंसं कमरेतून झुकून आपण सावकाश आतल्या साईडनं करू शकतो. 3 एवढे थोडंसं झुक. हा घे. हा दुसरा प्रकार झाला. ओके. आता थोडंसं सरळ उभा, पुढे थोडंसं माझ्याकडे. आता तुला हात पाठीमागून असं खेचायचा आहे. 1 कोपरा वाकू नकोस. 2 हात टच नाही झाला पाहिजे अंगाला. 3 कोपरा नको वाकू, सावकाश हात घे. आता नजर समोर तुझी, नजर समोर इकडे फिरव पूर्ण. मग पाठ रबरच्या जिथं मांडे त्याच्या अपोजिटला पाहिजे. हा. आता मान समोर. 1 उचलवरती, 2 प्रत्येक प्रकार कमीत कमी 15 ते 20 वेळा दिवसातून 2 ते 3 वेळा करू शकतो. आता हा करताना रबर टच नाही झाला पाहिजे, थोडंसं डिस्टन्स ठेवून. ओके. आता काय कर, परत माझ्याकडे तोंड करशील इकडे. आता तुझा हात असा कोपऱ्यातून मारतो. हा पाठीमागेच ठेव. हात इथे पकडशील, माणसावर माझ्याकडे. हा कोपरा हात दाबून तर पोटाकडे हात असा ओढायचा. बरोबर. 1 आता हा शक्यतो करताना आपण याच्यामध्ये नॅपकिनचा एक रोल पण देऊ शकतो. त्यासाठी काय करायचं, नॅपकिन असं फोल्ड करायचा, खांद्याच्या आणि पोटाच्या मध्ये घ्यायचा. बरोबर. 1 जेवढं तुला रबर खेचता येईल तेवढं खेच तुझ्या साईडनं. 2 3 जसा दरवाजा ओपन राहतो तसा क्लोज ओपन होतो तशा साईडनं. ओके. आता हाच व्यायाम करताना पुढे तोंड करशील, पुढे माझ्या पाठ कर, पुढे थांब तिकडे तोंड करून. आता जसं तो हात आतल्या साईडला घेतलास, हात सरळ ठेव, हात सरळ ठेव. आता तुला हात बाहेरच्या डायरेक्शन घ्यायचा, बाहेरच्या साईडला घे माझ्याकडे. 2 मनगटीचा जास्त वापर नको, खांद्यातून हालचाल जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं कर. 3 4 5. आता सगळ्यात शेवटचा फ्रोझन शोल्डरचा एक्सरसाइज राहिलाय, तो आपण बसून पण करू शकतो आणि उभा राहून पण करू शकतो. आपण सध्या आता बसून बघून घेऊ. हा करताना शक्यतो एक आपण काठीचा वापर करू शकतो किंवा जो मोठा टॉवेल राहतो किंवा ओढणी राहतो त्यामध्ये करू शकतो. आता काय करायचं, हा व्यायाम करताना तुझा उजवा हात पाठीमागे पकड, काठीला पकड इकडे. हा. एक हात डावा हात पकड, काठीला पकडून धरशील. हा बरोबर. आता तुला काय करायचं, डाव्या हाताने उजवा हात सावकाश वरती घ्यायचा. 1 2 हात सावकाश पकड. हा हे थोडं खाली पकड, काठी थोडीशी. हा वरती. आता जनरली जेव्हा आपल्याकडे पेशंट येतात फ्रोझन शोल्डरचे, त्यांच्यामध्ये इंटरनल रोटेशन जे राहतं, म्हणजे जनरली ही हालचाल राहते हात टेकवण्याची, हे थोडीशी कमी राहते हालचाल. जनरली पेशंटचा हात एवढाच येतो. त्यामुळे पेशंट सांगताना आपल्याला कधी पण कसं सांगतो की माझा हात पाठीमागे जात नाही. हे मोस्टली माणसांमध्ये राहतं आणि बायकांमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये एक कॉमन राहतं. त्याच्यामध्ये काय राहतं, केस विंचरण्याची हालचाल राहते किंवा हात वरती सामान घेताना वगैरे हालचाल करताना थोडीशी त्रास होता. त्याच्यामध्ये हे हालचाल सगळ्यात महत्वाची आहे. ही हालचाल पहिल्यांदा फ्रोझन शोल्डरमध्ये कमी होऊन जाते. ठीक आहे. हा करताना शक्यतो आपण कसं करू शकतो, होल्ड करू शकतो पेशंटला. पेशंट पकडून जाशील. हा वर जर त्याने खेचला तर 1 2 3 4 5 सोडून द्यायचा खाली. जर दुखावा जास्त असेल तर फक्त खाली वरती करू शकतो, ते पण कमीत कमी 15 ते 20 वेळा. हा व्यायाम सगळ्यात शेवटी करायचा.
कारण अगोदर केला तर थोडासा दुखावा जास्त राहतो, त्यामुळे बाकीचे व्यायाम करण्यामध्ये त्रास होईल. ओके, ठीक आहे. आणि प्रत्येक व्यायाम करण्याच्या अगोदर एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं गरम पाण्याच्या बॅगने तुम्ही शिकू शकता, जेणेकरून थोडेसे स्नायू हलके पडतील, करायला थोडंसं सोपं जाईल, हलकं जाईल आणि हालचाल थोडीशी जास्त राहील. आता जो मगाशी आपण व्यायाम पाहिला, जो आपण खुर्चीवरती बसून केला, तोच आपण उभा राहून पण करू शकतो. त्यासाठी पेशंटला सेम परत आपण उजव्या हाताला फ्रंट शोल्डर झाला असं समजतोय, डाव्या हाताने काठी पकडशील, सावकाश वरती खेच काठीने. एक साधारणतः तुमची हे हालचाल झाली पाहिजे कमीत कमी 15 ते 20 वेळा, दिवसातून 2 ते 3 वेळा. ठीक आहे, ओके, छान. बस प्रत्येक प्रकार 15 ते 20 वेळा, दिवसातून 2 ते 3 वेळा. आता आपण जे फ्रोझन शोल्डरचे व्यायाम पाहिले हे आपण 3 टप्प्यांमध्ये पाहिले. पहिले भाग आणि दुसऱ्या भागाचे जर व्यायाम बघायचे असेल तुम्हाला, ते डिटेलमध्ये आय बटन मध्ये दिलेले आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेले आहे. जर तुम्हाला सर्व व्यायाम बघायचे असतील तर सगळे व्यायाम तुम्हाला फ्रोझन शोल्डरचे एकाच ह्याच्यामध्ये भेटून जातील. थँक्यू.